दिवाळीच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये आलेल्या महाभयंकर अतिवृष्टीच्या वेदना अजूनही ताज्या आहेत। महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमधले शेतकरी या पावसाने अक्षरशः देशोधडीला लागले। शेतातलं खरीप गेलं, घरातला संसार गेला, गोठ्यातली जनावरं गेली आणि काही ठिकाणी शेतातली मातीही खरवडून गेली। संपूर्णपणे हताश झालेला शेतकरी सरकारच्या मदतीकडे लक्ष लावून बसला होता। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटींचं पॅकेज घोषित करत असल्याचं सांगितलं। दिवाळीपूर्वी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं सांगितलं, पण अनेकांची दिवाळी मदतीविनाच गेली। जेव्हा जेव्हा राज्यावर असं अभूतपूर्व संकट येतं तेव्हा राज्य सरकार मदतीचा हात मागतं, तो केंद्राकडे। महाराष्ट्र सुद्धा केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठवेल असं राज्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केंद्राची भरघोस मदत अजून तर मिळालेली नाहीये, पण डिसेंबर महिन्यात संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी राज्य सरकारचा मदतीचा तोच प्रस्ताव महाराष्ट्रामध्ये एक राजकीय वादळ मात्र घेऊन आला। मदतीच्या प्रस्तावावर महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचे परस्पर विरोधी दावे समोर आले, गोंधळ वाढू लागला आणि केंद्र सरकारने आपल्याच लेखी उत्तरावरून घुमजाव केलं। पण पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या इतक्या संवेदनशील विषयावर केंद्र सरकार संसदेच्या अधिवेशनात इतकी चुकीची माहिती कसं देऊ शकतं,